Good afternoon to all of you. I am Professor Karsi J from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washim. And today we are going to discuss about a microscope and its types. So in the last lecture we have discussed that a microscope is a instrument through which the microorganisms can be viewed. Microscope is also known as a device or an instrument which magnifies the image of a specimen. साध्या भाषेमध्ये मायक्रोस्कोप याला सूक्ष्मदर्शिका पण असे म्हणले जाते आणि त्याच्या मदतीने आपण सूक्ष्मजीव हे बघत आहोत. सूक्ष्मजीव कुठले कुठले मग? बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, अल्गे एक्सेट्रा. तर मायक्रोस्कोप काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला पूर्वी भेटलेली आहे. मायक्रोस्कोपचे पार्ट्स कुठले असतात याबद्दल पण आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोस्कोपी. आणि आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप. सो लेट्स बिगिन विथ द टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप. तर टाइप्स ऑफ मायक्रोस्कोपमध्ये आपण मुख्यतः दोन टाइप्स टाकले आहेत. और मायक्रोस्कोपला दोन गटामध्ये विभाजन केलं. एक लाईट मायक्रोस्कोप आणि दुसरा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर लाईट मायक्रोस्कोप काय आहे? In a light microscope we are using a light as a source for viewing. म्हणजे काय? मायक्रोस्कोपला दोन गटामध्ये विभाजन कसं केलं की ज्याच्यामध्ये लाईट म्हणजे किरणे, कुठले किरणे? लाईट वेव्हची जी किरणे आहे त्यांचा वापर करून आपण मायक्रोस्कोपमध्ये स्पेसिमन बघत आहे. मग लाईट कुठली? डायरेक्ट सनलाईट किंवा आर्टिफिशियल लाईट म्हणजे बल्ब. बल्बच्या सहाय्याने लाईट जनरेट करू शकता किंवा सनलाईटच्या सहाय्याने पण लाईटचा वापर करून तुम्ही लाईट मायक्रोस्कोपमध्ये आपण लाईट टाकू शकतो. पण असे पण काही मायक्रोस्कोप आहे ज्यांना लाईटची आवश्यकता नाही, सूर्याची किरणाची आवश्यकता नाही, त्यासोबतच आर्टिफिशियल लाईटची पण कुठलीही गरज नाही. त्या व्यतिरिक्त यामध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप एक दुसरा गट पडलेला आहे. म्हणजे पहिला गट लाईट मायक्रोस्कोप ज्याच्यामध्ये लाईट ॲज अ सोर्स ऑफ ए पॉवर, ॲज अ सोर्स ऑफ ए विविंग इमेज, त्याला बघण्यासाठी लाईटचा वापर केला जातो. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला जातो. म्हणजे काय लाईट म्हणजे काय? लाईट म्हणजे इज नथिंग बट ए सर्टेन नॅनोमीटर, दॅट इज 390 to 600 नॅनोमीटरच्या जवळपासची रेंज आहे ती विजिबल लाईटची रेंज आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला जर का कोणी विचारलं की सर मला हा समोरचा दरवाजा दिसतोय, मला हा समोरचा व्यक्ती दिसतोय, का दिसतोय? कारण तो व्यक्तीच्या शरीरावर 390 ते नियर अबाउट 600 नॅनोमीटरपर्यंत काय पडत आहे? लाईट पडत आहे. आणि ते लाईट त्याला रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यामध्ये शिरतं आहे. तेव्हा कुठं त्याची इमेज फॉर्म होती की यस इट इज अ डोर, इट इज अ मॅन, इट इज अ बॉल एक्सेट्रा. ठीक आहे. तर तशा सोर्समध्ये लाईट ॲज अ सोर्स आहे. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये लाईट नाही, दुसरी प्रकारची पॉवर असते, ऊर्जा असते. ठीक आहे. लाईट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी तिथं म्हणून यूज केली गेलेली नाही. मग यामध्ये लाईट मायक्रोस्कोपमध्ये मग कोणकोणते टाईप्स आहेत? मग कोणी विचारलं सर लाईट मायक्रोस्कोपचे टाईप्स काय आहेत? ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप, डार्क फील्ड मायक्रोस्कोप, फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप आणि फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप. जर तुम्ही बघा ब्राईट फील्ड, डार्क फील्ड, फेस कॉन्ट्रॅक्ट आणि फ्लोरोसन्स हे पूर्ण लाईटचे मायक्रोस्कोप आहेत. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर लाईट मायक्रोस्कोपचा टाईप दॅट इज ए फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप, डार्क फील्ड मायक्रोस्कोप, ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप, फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप हे सर्व आपण आता सविस्तर बघणार आहे. तर फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप ही टेक्निक सर्वप्रथम डिटेक्ट केली ती लाईव्ह इमेज बघण्यासाठी. ठीक आहे. कोण डिटेक्ट केली ती? कोण हे केली ती डिस्कवर केली ती? तर त्याचं नाव आहे फ्रिट झेंड्रिक. त्याला नोबेल प्राईज भेटला होता 1953मध्ये. कोणता? फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपवर. फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपचं वैशिष्ट्य काय आहे की फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप हे जिवंत सेलला जशाच तसं बघण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे त्याचे टाईप्स आहेत. ठीक आहे. आता फक्त इंट्रोडक्शन घेऊ, त्याच्यामध्ये थोडे चेंजेस असतात. तर फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप लाईव्ह सेल्सला बघण्यासाठी महत्त्वाचे आहे.
आणि त्यामध्ये लाईव्ह सेल्सला बिना स्टेन करता, स्टेन म्हणजे काय, कलर न देता सेलला आपण जिवंतपणे पाहू शकतो. जर ज्यावेळेस एखाद्या सेलवर एखादा स्टेन पडला तर तो सेल डाई होतो. सेलला जिवंत जशात तसं बघण्यासाठी फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप हे महत्त्वाचं असतं. आता फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपमध्ये काय विशिष्ट आहे, आपण याला लाईव्ह सेल्स बघत आहे. लाईव्ह सेल्स बघत आहे त्यासाठी मग याच्या मायक्रोस्कोपमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. त्यामध्ये काय केले गेलेलं आहे, जी लाईट पास होती स्पेसिमनमधून डायरेक्टली लेन्समध्ये, तर लेन्समध्ये ज्यावेळेस ती लाईट येते तर त्यावेळेस काय केले जाते, दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अन ऑब्जेक्टिव्ह हाय ठेवलं जाते. ज्याने कारण काय होते, लाईटची इंटेन्सिटी कमी पडती. जशी इंटेन्सिटी कमी पडती तेव्हा त्यामुळं तुमचं जे शार्पनेस आहे, ठीक आहे, शार्पनेस ते जास्त वाढते, ज्याच्याकडून तुम्हाला इझिली तुम्हाला तुमची इमेज मायक्रोस्कोपमध्ये बघायला भेटत आहे. ठीक आहे, डेन्सिटी डिफर करून. ठीक आहे, अशा पद्धतीने फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप हे आपल्याला लाईव्ह सेल्स बघण्यात कारणीभूत ठरत आहे. जर तुम्ही हे बघितलं, हे बघा, ही जी सेल आहे ही आहे ह्यूमन चिक सेल. ठीक आहे, आणि हे सर्टन अदर सेल्स आहेत. तर तुम्ही यामध्ये बघू शकता ही जी सेल्स आहेत हे सेल्सला आपण किती आतमध्ये आणि किती लाईव्हपणे फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपनं बघू शकतो. त्या व्यतिरिक्त ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप जे आपल्या लॅबमध्ये जे मायक्रोस्कोप आहे त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने दिसते. यामध्ये बघा तुम्ही, यामध्ये ठीकचं जसं स्ट्रक्चर दिसणं, इंटरनल ऑर्गन्स दिसणं झालेत, काही दिसणं झालेत. ठीक आहे, इंटेन्सिटी कमी केली तर असं दिसतील, पण आतमधले एकदम क्लिअर कॉन्ट्रॅक्ट क्लिअर करून इंटेन्सिटी वाढवून तुम्ही त्याला ब्राईटनेस कमी करून अशा पद्धतीने फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपच्या मदतीने तुम्ही छान पद्धतीने तुम्ही तुमचं ऑर्गॅनिझम बघू शकता. ह्या आणि ह्या डायग्राममध्ये बघा किती मोठा फरक आहे. तर अशा पद्धतीने फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपचा वापर करून तुम्ही लाईव्ह सेल्स बघू शकता. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स टू डिटेक्ट दी मायक्रोबियल मोटिलिटी, बॅक्टेरिया चालतो का नाही ते बघण्यासाठी, ट्युमर सेल्सला बघण्यासाठी पण महत्त्वाचं आहे, ब्लड सॅम्पल्सला पण स्टडी करण्यासाठी महत्त्वाचं आहे, एक्सेट्रा. तर ह्याचे खूपसे असे ॲप्लिकेशन्स आहेत, शॉर्टमध्ये आपण बघितले. तर तुम्ही आता फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला जे मी कंडेन्सर बोललो होतो, तर त्या कंडेन्सरच्या वर एक डिस्क असती. बघा ही कंडेन्सर, ह्या कंडेन्सरच्या इथं एक डिस्क असती लाईट सोर्सच्या वर आणि कंडेन्सरच्या थोडंसं खाली ती एक डिस्क असती. आणि ती डिस्क ज्यावेळेस इथं ठेवतो त्यावेळेस ही डिस्क काय करते, ही लाईट सोर्सला एकत्रित करून डायरेक्टली स्पेसिमनवर टाकते. स्पेसिमनवर टाकल्यानंतर काय होते, ही लाईट स्पेसिमन त्या काचेच्या पट्टीमधून त्या बॅक्टेरियामधून वर शिरती. वर शिरून एक विशिष्ट प्रक्रिये ती डिफ्लेक्ट होती आणि डिफ्लेक्ट होऊन एक फेज रिंग थ्रू ती तुमच्या आईजपर्यंत जाते आणि जेणेकरून तुम्हाला एक हायली क्लिअर इमेज भेटते. ठीक आहे, हायली क्लिअर विथ कॉन्ट्रॅस्ट इमेज थ्रू आपण फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप थ्रू लाईव्ह सेल्स बघू शकतो. हा जर चार्ट तुम्ही बघत असाल तर हा आहे फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपचा लाईट पाथ. ठीक आहे, बघा खालून लाईट सोर्स आला, कलेक्ट झाला. ठीक आहे, इमेज प्लेट आहे. ठीक आहे, फील्ड लेन्सेस आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा फॅक्ट फोकल प्लेन फिल्म्स आहे आणि हे टोटली इमेजिंग पार्ट आहे आणि इल्युमिनेशन पार्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याच्यामध्ये डिस्क पण असते. आपल्या मायक्रोस्कोपला पण आपण फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप बनवू शकतो एक डिस्क टाकून. ठीक आहे, जे मी डिस्क बोलत होतो ती डिस्क इथं बसत असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू डार्क फील्ड मायक्रोस्कोप. नावच सांगते डार्क फील्ड मायक्रोस्कोप. डार्क फील्ड मायक्रोस्कोप म्हणजे डार्क. ठीक आहे, डार्क फील्ड मायक्रोस्कोप याचा शब्द बघा तुम्ही, डार्क फील्ड म्हणजे डार्क भागामध्ये तुम्ही तुमचा स्पेसिमन ठेवून तुम्ही त्याला व्ह्यू करत आहे. त्यामध्ये तुम्ही याच्या नावावरच तुम्ही व्यवस्थित बघू शकता. डार्क फील्ड मायक्रोस्कोप हे फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप सारखाच आहे, पण फेस कॉन्ट्रॅक्टमध्ये जे कॉन्ट्रास्ट असतो ती कॉन्ट्रास्ट फार थोडासा असतो, पण डार्क फील्ड मायक्रोस्कोपमध्ये हाच कॉन्ट्रास्ट आणखी वाढून दिला जातो. का? कारण तुम्हाला आणखी जास्त डिटेलमध्ये त्याचं शेप, साईज आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते व्ह्यू करण्यासाठी महत्त्वाचं आहे. पण याचं पण एक ड्रॉबॅक आहे, डार्क फील्ड मायक्रोस्कोप फेस कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपपेक्षा थोडासा कमी पडतो. का? कारण लार्ज स्पेसिमन तुम्ही डार्क फील्ड मायक्रोस्कोपमध्ये चांगल्या पद्धतीने बघू शकत नाही. छोटे छोटे स्पेसिमन जसं की एखादा अमिबा बघायचा असेल तर डार्क फील्ड मायक्रोस्कोपचा तुम्ही वापर करू नाही शकत. का? कारण तो फार मोठा आहे आणि ते मोठा असल्यामुळं तो त्याचे इमेज फॉर्मेशनमध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक जाऊ शकते
आणि तेवढं काही क्लिअरिटी देऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त डार्क फील्ड मायक्रोस्कोपमध्ये छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला शेप्स वगैरे अरेंजमेंट्स कळण्यासाठी डार्क फील्ड मायक्रोस्कोप हा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते करू शकतो. तर यामध्ये पण सेम डार्क फील्ड मेथड, कंडेन्सर डज नॉट अलाउ द लाईट टू पास डायरेक्टली थ्रू द स्पेसिमन. ठीक, स्पेसिमनच्या आतमधून लाईट शिरत नाही, त्याच्या आजूबाजूने लाईट शिरती. ठीक आहे, आणि त्यामुळे डार्क फील्ड हे बघितल्या जाते. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल तुम्ही बघा, हे बघा डार्क फील्ड मायक्रोस्कोपमध्ये हा जे बॅक्टेरिया बघा किती छान पद्धतीने रॉड शेप दिसत आहे. त्या व्यतिरिक्त जर मोठा एखादा अमिबा वगैरे असेल तर तो आपल्याला व्यवस्थितपणे दिसू शकणार नाही. हे याचा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त डार्क फील्ड मायक्रोस्कोपची जर तुम्ही लाईटची हे सोर्स बघितला तर लाईट सोर्स तुम्ही दिलेला आहे. लाईट सोर्समधून कंडेन्सरमधून जे लाईट आहे ते बघा कसे तिरप्या पद्धतीने बाहेर जाऊन कंडेन्सरमध्ये वरच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्समध्ये शिरत आहे. पण इथं हा जो स्पेसिमन आहे जशा तसा याच्या आजूबाजूनं लाईट जात आहे. ठीक आहे, याचं एक्झाम्पल बघा, हे बघा ट्रिपॉनिमा पॅलाडियम हे ऑर्गॅनिझम बघा तुम्ही किती छान पद्धतीने याला बघू शकता बाय युझिंग ए डार्क फील्ड मायक्रोस्कोप विथ स्पायरोचिट्स. आता फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप काय? ठीक आहे, फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप is a certain microscope where the instead of light, the ultraviolet rays is used as a light source. अल्ट्राव्हायोलेट रेट, UV रेस, तो पण UV रेस, UV बल्ब आपण जर तुम्ही बघितला तर UV बल्ब आणि आपल्या बल्बमध्ये जास्त फरक नसतो. फक्त काय आहे, UV बल्बच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण ती UV लाईट काही प्रमाणामध्ये आपण व्हिजिबल लाईट पण UV लाईट पण आपण बघू शकतो, जे की आपल्या मायक्रो ओव्हनमध्ये पण तुम्हाला बघायला भेटत आहे. आणि ह्याच UV लाईटचा वापर करून आपण खूपशा गोष्टी स्टरलाइज करत आहे. तर अशा पद्धतीने फ्लोरोसन्स काय आहे, फ्लोरोसन्समध्ये चमकणे. जर एखादा तुम्ही कोणाला की नाही रेडियम जर तुम्ही कोणाला पोचला असेल आणि रेडियम पोचल्यानंतर त्याच्यावर जर लाईट सोर्स तुम्ही टाकला तर ती लाईट ते रेडियम ॲब्झॉर्व करते आणि त्याला जसं अंधारात नेलं तसं तो चमकून दिसतोय. सेम तीच प्रोसेस फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपमध्ये. फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही काय करता, त्या ऑर्गॅनिझमला कुठलं फ्लोरोसन्स डाय वगैरे लावता आणि त्याला एक लाईट सोर्स देता UVचा, तो लाईट ॲब्झॉर्व करतो आणि तो चमकतो. आणि अशा पद्धतीने फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. बघा तुम्ही फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप आपल्या मायक्रोस्कोपपेक्षा खूप वेगळा आहे. ठीक आहे, यामध्ये लाईट सोर्स UVचा असतो, लाईट सोर्स दिला जातो, त्यानंतर लाईट सोर्स दिल्यानंतर फ्लोरोसन्स फिल्टर क्यूब असतात आणि फ्लोरोसन्सला हे केल्यानंतर फिल्टर केल्यानंतर तुम्हाला IPSनं बघू शकतो किंवा कॅमेरा पण टाकून बघू शकतो. तर याचे स्पेसिमेन्स तुम्हाला कशा पद्धतीने बघू शकतो. स्पेसिमेन आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, डायक्रो मिरर आहे, डिटेक्टर आहे, इमर्सिव्ह फिल्टर आहे आणि एक्सटेन्शन फिल्टर आहे. तर एक अशा पद्धतीने हा ॲक्च्युअली फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप बघायला भेटतो. तर याचं एक्झाम्पल आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस, जे TB कॉझिंग बॅक्टेरिया आहे. तर त्यांना फ्लोरोसन्स डाय थ्रू स्टेन केले जाते आणि स्टेन केल्यानंतर ते बघा अशा पद्धतीने चमकतात फ्लोरोसन्स लाईटच्या संपर्कात आला की. तर अशा पद्धतीने फ्लोरोसन्स मायक्रोस्कोप हा आपल्याला बघायला यूज करतो. यालाच फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपला थोडंसं ॲडव्हान्स करून जर तुम्ही सिरोलॉजिकल टेस्ट केले, जसे अँटीबॉडी टेस्टिंगसाठी फ्लोरोसन्स किंवा इम्युनोफ्लोरोसन्स पण असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये फक्त इम्युनॉलॉजिकल गोष्टीच बघितल्या, जसं की अँटीजन, अँटीबॉडी असे वगैरे जे बघायचे. तर सिरोलॉजिकल टेस्टसाठी जो पण यूज करतो त्याला इम्युनोफ्लोरोसन्स पण म्हणले जाते. जे मी बोललो होतो आता तेच इम्युनोफ्लोरोसन्स एक मायक्रोस्कोपचा टाईप आहे, ज्यामध्ये फक्त अँटीबॉडीज, अँटीजन्स याला डिटेक्ट करण्यासाठी त्याचा वापर केला जाते. तर अशा पद्धतीने त्याला अँटीबॉडीजला स्टेन केलं जाते किंवा अँटीजनला स्टेन केलं जाते आणि तो ॲक्च्युअली आपल्याला एक स्पेसिफाईड कलर देऊन आपण आपले अँटीजन्स किंवा अँटीबॉडीज डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट टाईप आपण डायरेक्टली बघू, दॅट इज. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे लाईट मायक्रोस्कोपपेक्षा खूप वेगळे येतं. कारण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ॲज अ लाईट सोर्स आपण इलेक्ट्रॉनची बीम आपण टाकणार आहे. विजिबल लाईटमध्ये आपण काय काय टाकलं, लाईट टाकलं आणि UV लाईट टाकलं आणि अशा पद्धतीने आपण आपली इमेज फॉर्म केली, ती बघितलेली आहे. पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आपण यूज करणार आहे लाईट वेव्हलेंथ, कुठली, फोटॉनिक लाईट. ठीक आहे, आणि त्याच्या सोर्समधून बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप दॅट युजेस बीम ऑफ ॲक्सिलेटेड इलेक्ट्रॉन ॲज अ सोर्स ऑफ इल्युमिनेशन. ठीक आहे, आणि यामध्ये इल्युमिनेशनचा वापर करून तुम्ही तुमचे फोटॉन्स त्या ऑब्जेक्टवर टाकताल आणि त्याची एक स्पेसिफाईड इमेज बनली जाते. ठीक आहे, तर पार्ट्स ऑफ दिस
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर सर्टन कंडेन्सर, सेकंड कंडेन्सर आणि वेगवेगळे पार्ट्स असतात आणि त्यानुसारच ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचे दोन टाईप्स आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज ब्रॉडली डिवाइड इंटू टू टाईप्स, दॅट इज ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ही टेक्निक इज यूज बाय द बीम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्समिटेड थ्रू स्पेसिमेन फ्रॉम एन इमेज. ठीक आहे. तर यामध्ये बघा तुम्ही ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे एवढा मोठा असते. ठीक आहे. हे खूप कमी जागी आहे. ठीक आहे. याचे वेगवेगळे पार्ट्स असतात. प्रिन्सिपल काय याचं, when electron pass through a thin section of a specimen, the material of electrons scattered, and sophisticated systems electron lenses scattered the electron images and diffracted pattern of non-analytic specimens. आणि अशा पद्धतीने म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही एक इलेक्ट्रॉनची पूर्ण एक लाईट तुम्ही एका स्पेसिमनवर टाकता तर ती पूर्ण इलेक्ट्रॉन जाऊन ते त्या स्पेसिमनच्या आसपास जाऊन ते असं स्कॅटर्ड होतात, म्हणजे गोळा होतात आणि गोळा झाल्यानंतर एक स्पेसिफाईड ढाचा तयार होते आणि त्या ढाच्याची मग तुम्ही सहजपणे इमेज बघू शकता. अशा पद्धतीने ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे काम करत असते. ठीक आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन्स काय, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज मोस्टली यूज इन व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसेसची स्टडी करणे, नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो पार्टिकल्सला बघण्यासाठी पण हे कामाचं असते. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे पण एक टाईप आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा, जसं की ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आता आपण बघितलं त्याचप्रमाणे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पण आहे आणि यामध्ये स्कॅनिंग सरफेस टू ए फोकस बीम ऑफ लाईट ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं कसं एक पर्टिक्युलर काय होते, इथं पण सेम प्रमाणामध्येच आपण इलेक्ट्रॉन बीमचा वापर करत आहे आणि इलेक्ट्रॉन बीमचा वापर करून आपण एका सॅम्पलवर टाकणार आहे. तर सॅम्पलवर टाकल्यानंतर इथं टाईप्स ऑफ जे लाईट्स आपण सोर्समधून यूज करणार आहेत, एक्स रे, लाईट रेज, सेकंडरी इलेक्ट्रॉन रेज, बॅक स्कॅटर इलेक्ट्रॉन, हे याच्यामध्ये अ स्टँडर्ड सेम इज यूज टू इलेक्ट्रॉन ॲज बॅक स्कॅटर इलेक्ट्रॉन आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाईटचे सोर्सेसचा वापर करून, दॅट इज एक्स रे, लाईट रेज, बॅकवर्ड स्कॅटर आणि सेकंडरी इलेक्ट्रॉनचा वापर करून आपण इमेज फॉर्म करणार आहे. तर याची अशी वर्किंग असते, व्हॅक्यूम पंप असते, सॅम्पल वगैरे टाकतात इथं आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं यूज केलं जाते. ॲडव्हान्टेजेस काय, याच्यामध्ये लवकर आपल्याला रिझल्ट भेटते, इझी कोणी पण ऑपरेट करू शकते, लो व्होल्टेजवर पण काम करू शकतो आणि बेस्ट रिझॉल्युशन, बेस्ट इमेज आपल्याला भेटू शकते. याचा वापर आपण जास्त कुठं केला जातो, सो याचा वापरासाठी यूज अल्ट्रा एअर, वॉटर और वेरियस लिक्विड आणि एन्व्हायरमेंटल सॅम्पल्सचा आपण यूज करू शकतो. लाईव्ह स्पेसिमेन एक्झामिनेशनसाठी पण सेमचा आपण यूज करू शकतो आणि सेलच्या आतमधल्या घटकांना बघण्यासाठी पण आपण सेमचा यूज करू शकतो. अशा पद्धतीने आपण मायक्रोस्कोप काय आहे आणि याचे टाईप्स काय आहेत याबद्दलची आपण माहिती दिलेली. थँक्यू.